डाबर हनी टेस्ट प्रेझेंट्स तुझ्यात जीव रंगला. जनसेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले. इकडे या की जरा, या की. अहो या की जरा. नाही काय म्हणतोय की मी, या. राष्ट्रार्थ प्राण हे उरले. वहिनी ये तुम्ही मी म्हणा की हो. आम्ही ये पोरांना जरा मार्गदर्शन. नाही म्हणा की वहिनी, असं काय करता हो? नाही. ते म्हणा की ते मार्गदर्शन होतंय बघ, म्हणा. राष्ट्रार्थ प्राण हे उरले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले. मी सिद्धमरायाला हो. मी सिद्धमरायाला हो. बलसागर भारत होवो. बलसागर भारत. चुकीचं म्हणायले थे. धक्का तू परत आलेला राहणार आहे की नाही, नंदिताला आपल्या तालावर नाचवते बघ. अगं होय की, आता एक एक करत कसं नंदिताच्या हातातनं सगळं सुटतंय ते बघच. बलसागर भारत होवो. विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत होवो. विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. अरे हे काय? अरे कुठं आणले मला? ते घरात पीठ पोच केली की, अजून काय पाहिजे काय? पंड्या, दोन चांगल्या वडरे याला. मला कशाला मारताय? माझं काही चुकलं काय पाप्याचा? हे मान्य परेश पाटील म्हणायचं. हा तेच ते, मान्य परेश पाटील. काय चुकलं माझं? तो राजा राजगोंडा तुला कुठं घावला? म्हणजे तो राजा राजगोंडा तुला कुठं गावला? मला कुठं, आपल्याला गावला. म्हणजे आपल्या समोर आला. कसं काय समोर आला आणि आपल्याच समोर का आला? मला काय माहित? तू आम्हाला बरोबर त्याच जागी कसं काय घेऊन गेला? हा तो वहिनी साहेबांचा व्हिडिओ ज्या माणसाकडे होता तिकडेच होता ना तो माणूस. आणि आपण घेतलाच की व्हिडिओ, म्हणून तर वहिनी साहेब वाचल्या ना. काय झालंय माहितीये काय सचा? म्हणजे तू पार्टी बदललीस आणि आमच्या पार्टीत आलास, हा? आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच तू राजा राजगोंडा गावला. कस काय गावला? अहो मला कुठं, आपल्याला सापडला. आपल्या समोर आला तो आणि तुम्हीच सांगितला म्हणून तर मी बोललो ना. ए सचा, काय असेल ते खरं खरं सांगायचं, नाहीतर तुझ्याच गिरणीत घालून तुझंच पीठ करीन. पप्प्यादा, पीठ नाही चिखल होणार याचा. तेच ते रे, काय व्हायच ते होऊ दे, पण तो राजा कुठं खावला ते सांग. अहो पप्प्यादा, अहो मी तुमचा माणूस आहे आणि तुम्ही माझ्यावरच डाऊट घ्यायला लागला वे. अहो रोज पीठ पोच करतो की घरी. हे काय उपकार करतोय का रे? सांग खरं करा. अहो नाही पप्प्यादा, अहो मी खरंच तेच सांगतोय. नाही ह्यो आता असं ऐकणार नाही तुला तर. बस 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 सच्चा. हा ये बघ, तू माझा माणूस आहे असं म्हणालास का नाही, म्हणून तुला आता मी सोडतो. आणि जर का तू गद्दारी करताना खावलास तर तुझा विषय मी हार्ड कर ना. अहो नाही पप्प्यादा, अहो मी तुमचाच माणूस आहे, मी गद्दारी करणार नाही. हा अहो पप्प्यादा, ह्याला कशाला सोडलं? सगळं कबूल करून घेतलं असतं का नाही? नुसतं कबूल करून घेऊन काय उपयोग आहे बांड्या? आपल्याला पुरावा बी गावलं पाहिजे त्या तायडीला दाखवायला. या सच्यावर आता नीट पाळत ठेवायची. तो त्या राजाला भेटणार म्हणजे भेटणार. चालतंय की, उद्यापासून सच्यावर फुल पाळत ठेवतो. उद्यापासून नाही, आजपासून, आत्तापासून ठेवायची पाळत. त्या राजाचं गुपित काय आहे का नाही ते कळलंच पाहिजे आपल्याला.
म्यानातून उसळे तलवारीची पात, म्यानातून उसळे तलवारीची पात, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. अजिबात गाणं म्हणू नकोस तू, येत नाही तुला. ते आधी मी सांगितलं की तुम्ही मला, आधी कधी? म्हणजे ते राणाला गाणं येत नसते ते तुम्ही किती वेळा सांगितलं मला. तुला काय माहिती, तू राणाची नाहीये. अहो ते डरलं पैलवान शेतकरी माणूस आहे. त्याला कुठं गाणं येत असणार. ते मी आपला तीर सोडून दिलं बघ. ते मी काय म्हणते, ते मीच राणा असेल तर. तू राणाजी नाहीये. नाही तरी बी असेल तर. तू राणाजी नाहीये. नाही तरी बी असेल तर. नाहीयेस तू राणाजी. काय येतो का नको जेवायला नको, जरा गडबड आहे. हा हा येतो. या सच्यावर नजर ठेवून काय होणार आहे? अरे बाबा, या सच्यानंच आपल्याला राजा राजगोंडाला गाठून दिलता. काल तर नाही म्हणून सांगितलं की. पंड्या हा पोलिसांसमोर चोर कवा कबूल करतोय का मी चोरी केल्या म्हणून? नाही तसं कसं सांगेल. मग तसंच आहे याचं, ह्यो कसा कबूल कराल? बघा मला लय भारी वाटायला लागले बघा. कशाचं? हो तुम्ही आता आपल्याला पोलीस म्हटलं म्हणून तुम्हाला सांगू काय, मला तर असं PSI झाल्यासारखं वाटायला. तू PSI आणि मग मी कोण? नाही नाही तुम्ही PSI, मी कॉन्स्टेबल. वा 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 लय भारी वाटायला. जिंगनिंग 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 जिंगनिंग. वास रे कॉन्स्टेबल. हे बघ त्या चोराची चोरी आधी पकडूया. हा कळलं? कॉन्स्टेबल पटला. चाल सावकाशी सावकाशी. हा राणा जरा अर्जंट बोलायचं होतं. हा कुठं आहे? शाळेत? हा बरोबर मी तिकडेच येतो. हा येतो येतो लगेच येतो. हा आलो आलो. हा ते अशा हे जरा शाळेकडे सोड, शाळेकडे चल चल लवकर. थांबा बर चल तू. हा इकडे कशाला आले? पप्यादा ती बघा राजाची गाडी. तो राजाची गाठ घ्यायला आलाय. काल आपण त्याची कशी चौकशी केली का नाही, आणि आज बघा तो. बंड्या हा नाही नाही काय ना काय तर भानगड नक्की आहे. हा चल चल बघूया चल. चला. मधला गुकुनाल वदना के मत चाल शांत राहा शांत राहा. तर इंग्रजांच्या 150 वर्षाच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, प्राणाची आहुती दिली. त्यांना आपण कधीही विसरता कामा नये. त्यांच्या बलिदानातूनच आपला हा तिरंगा निर्माण झाला. तिरंगा म्हणजे राष्ट्रध्वज, म्हणजे आपला झेंडा. आपल्या तिरंग्यावर 3 रंग आहेत आणि मध्ये अशोक चक्र आहे निळ्या रंगाचं. या 3 रंगापैकी पहिला रंग म्हणजे भगवा रंग. तो शौर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे. मध्ये जो पांढरा रंग आहे तो शांततेचं प्रतीक आहे. आणि शेवटचा जो हिरवा आहे तो प्रगतीचं प्रतीक आहे. आणि मध्ये जे आपल्याला अशोक चक्र दिसतंय ना निळ्या रंगाचं, ते धर्म आणि सत्याचं प्रतीक आहे.
तर आपण सगळ्यांनी या झेंड्याचं महत्त्व राखलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो लाखो स्वातंत्र्यवीरांनी जीवाचं बलिदान केलं. त्यांचा आदर म्हणून आपण आपला भारत देश बलशाली बनवला पाहिजे. तर आता आपल्या शाळेतील काही विद्यार्थी इथं समूहगीत सादर करतील. या रे. राणादा, मला अर्जंट बोलायचं आहे. काल पप्प्यादा आणि बंड्या तुझ्याबद्दल माझ्याकडे चौकशी करत होते. बरं आहे, मी तुझी नंतर ना गाडी घेतो. आता मला समूहगीत ऐकायचंय. जा तू. हा चालते. हा करा सुरू. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दितले. राष्ट्रात प्राण हे उरले, राष्ट्रात प्राण हे उरले. मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. वैभवी देश घडवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. अतिवीर घोर सहारीन, अतिवीर घोर सहारीन. या बंधू सहायाला हो, बलसागर भारत हो. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. सच्चा बघा, त्या रानाला काहीतरी सांगून गेला. इकडे आत बघ, त्या लाडूचं कौतुक कसं झळकालं त्या राजाच्या तोंडावरती. हा. अंजली वहिनी आणि राणाला एकमेकात कशी बघत होती बघितलं का? पांड्या, कुठंतरी पाणी नक्कीच मुरायला लागले. बर, आपल्याला शोधलं पाहिजे. विश्वात शोभूनी राहो, विश्वात शोभूनी राहो. वा. लाडू, फार छान म्हणालास हा तू गाणं. मी नाही, आम्ही सगळ्यांनीच म्हणाले. हा? हो हो, म्हणजे सगळ्यांनीच छान म्हटलंय. हा? माऊन आणि राणादानं शिकवलंय. काय म्हणतोस? गाण्यात होता ना? हा, छान छान छान. वा वा, मस्त मस्त. ते मी नाही, ते अंजलीबाईंनी शिकवलंय बघ. तर सुरुवात तू केलीस ना. बरं, आम्ही दोघांनी शिकवलंय. खुश. छान छान छान. हा, मस्त मस्त. पांड्या, त्या राजाच्या नजरेत सगळं दिसतंय मला. मला पण असंच वाटालंय. काहीतरी भानगड आहे. पाणी मुरा लागले. त्या सच्यानं काहीतरी सांगितलं, त्या राजा का राणा त्यानं काहीतरी सांगितलं. पांड्या, त्या सच्यावर जोरात पारा ठेवायला पाहिजे, जोरात नजर ठेवायला पाहिजे. वय, चल चल निघ. नमस्कार. नमस्कार. आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार. नाही नाही, आभार कशाला सर, आपलीच चहा आहे. अहो, तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. येऊ आम्ही? अहो, असं कसं, चला चहा वगैरे घे. नाही नाही, नको, निघायला हवं. ठीक आहे, या. चल लाडू. तो वंडका कसा पडला हो मामा? काल ट्रॅक्टरवरनं चाललो, सायकल बांधून तो तुटला आणि पडला. मग आता उचलायचं कसं याला? आता याला 10-20 माणसं बोलून आणून उचलून बाजूला काढायला पाहिजे. अवघडच आहे. कवाय ना काय झालं? ते उसाचे चिप्पाड पडले बघ. ते चिबाळ असतंय काय? अरे ती ओणका असते.
मग विचारायला कशाला आम्हाला? ते इकडे कसं काय आलं? अरे मामांचा ट्रॅक्टर चालला होता आणि त्यातनं वणका पडला बघ. आता काय करायचं? आता 10-20 माणसं लागणार. कशाला? रानादा आहे की आपला. काय रानादा उचलणार ना? ते करूया की मग उचलून टाकूया बघ. आणि मला अक्कल शिकवायची गरज नाही. ओंडका बाजूला करायला पाहिजे हे मलाही कळतंय, पण एवढा मोठा ओंडका उचलायची ताकद माझ्यात तर नाही. माणसं बोलूयात. हो पण एवढी ताकद कोणाच्यात आहे? अशी ताकद एकाकडेच आहे. कोण? जमणार आहे का तुला? ते डाऊट असतंय काय माझ्यावर? हे कोणाचंही काम नाही. ते नमस्कार करते मी माझ्या देवाला, सुपरस्टार धनुष. ते बघ उचल उचल रानादा उचल उचल रानादा उचल उचल. नाही जमणार. हे जमत असतंय मला. रानादाला जमत नसतंय काय वहिनी? नाही जमणार रे. रानादा का उगाच आबरूचा डॉल्बी वाजवालाय? उचल आणि टाक की बाजूला. लगेच उचलते बघ मी. ती बघत आता. उचल 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 रानादा उचल उचल रानादा उचल रानादा. उचल आता. उचल 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 रानादा उचल उचल रानादा उचल की. उचल रानादा उचल 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 रानादा उचल रानादा उचल की. रानादा
टाकणार म्हणून. एक नंबर बघ. रानुता तालमीतनं जाता पण तुझी ताकद आहे तशीच राहिल्या की. शाबास. आणि जर हे